तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी माझं पोस्टामध्ये काम होतं, तुम्हाला तर माहितीच आहे. त्या दिवशी मी पोस्टामध्ये गेली होती पण माझं काम झालं नव्हतं. तर मग मी आज पोस्टामध्ये जाऊन माझं काम पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर मग मी घरी आले आणि तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा यायला फक्त आणि फक्त आजचाच दिवस राहिलेला आहे. त्याच्यामुळे मी पटकन नाश्ता करून घेतला आणि मला जायचं होतं काकीच्या घरी, कारण काकीच्या गणपतीचं डेकोरेशन करायचं होतं. आमच्या घरी तर ह्यावर्षी गणपती नाही आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर मग म्हटलं आपला नाही तर काकीचा वगैरे, तर म्हटलं फटाफट नाश्ता करूयात आणि निघूयात. म्हणून मी नाश्त्यामध्ये बनवले होते डोसे आणि डोसे इतके छान झाले होते. मी फर्स्ट टाईम केले होते, म्हणजे मी ह्याच्या आधी केलेत पण इतके प्रॉपर डोसे मला जमलेच नव्हते. तर डोसे मस्त झाले होते आणि मी स्वतःलाच म्हणते वा पौर्णिमा तू करू शकतेस. तर त्यानंतर मी काकीच्या घरी गेली आणि डेकोरेशन खूप बाकी होतं, खूप म्हणजे खूपच बाकी राहिलं होतं डेकोरेशन करायचं. तर पटकन डेकोरेशनला आम्ही लागलो कामाला, आम्ही सगळेच. तर आमच्या डेकोरेशनची थीम होती गोशाळा. तर गोशाळेचा सगळा जो आम्ही सेटअप आहे ना तो करणार होतो, म्हणजे गोशाळा तेथील घरे वगैरे असं मस्त करणार होतो. तर ते तुम्ही पुढे बघाच. आणि सगळं डेकोरेशन झालं ना की मी तुम्हाला सगळं मस्तपैकी दाखवेल डेकोरेशन. तर मग मी ही विहीर होती, मग याला ना रिअल वाटावं म्हणून मग आम्ही ग्रास आणलं होतं, जे पावसाळ्यामध्ये उगतं ना, शेवाळ म्हणतो आपण त्याला. तर ते शेवाळ आणलं होतं आणि रिअल वाटावं म्हणून आम्ही ते सगळ्या घराच्या वगैरे असं आजूबाजूला टाकत होतो. तर मस्तपैकी सगळ्याला असं रिअल वाटावं त्याच्यासाठी ते ग्रास वगैरे टाकून घेतलेलं आहे आम्ही. आणि मला ना अशा गोष्टीमध्ये खूपच इंटरेस्ट आहे, म्हणजे असं DIY वगैरे जे आपण बनवतो ना, काही पण असो, मग ते घरं DIY आपण जे काही बनवतो ना घरी, पुट्ट्याचं वगैरे काही असो, कलर वगैरे करायला मला खूप जास्त आवडतो. आणि मी घराचा कलर आहे ना तर तुम्हाला मी परत दाखवेलच. तर घरामध्ये पण एक भिंत आहे ना त्याला मी कलर केला आहे, तर ती पण मीच केलेलं आहे. आणि माझ्या मामाच्या घरी पण मी केलं आहे, ते पण मी तुम्हाला कधीतरी दाखवेल. तर ते पण मी केलेलं आहे. मला असे ना DIY करायला खूप जास्त आवडतं. तर डेकोरेशन ना ऑलमोस्ट होत आलं होतं आमचं. तर हे होतं शेत आम्ही केलं होतं, पण मका ना याच्यामध्ये थोडीशी कमी पडली होती म्हणून आम्ही थोडंसं ना खाली तो जो ग्रास राहिला होता ना तर तेच आम्ही टाकून घेतलं. डेकोरेशन पूर्ण झालं ना की मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ ना शेअर करेल, तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला पण आवडेल. मग मी घरी आले आणि मम्मीसोबत थोडीशी मस्ती करत होते. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आम्ही जे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे थोडकं, तर ते तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. तर चला, बाय बाय, टेक केअर.